नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भातली आणि ती बातमी अशी की जगभरात आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या लसींपैकी 60% लसी या चीन, अमेरिका आणि भारताला मिळाल्यात, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रॉस गेब्रियस यांचे सल्लागार ब्रूस एलिबर्ट यांनी दिली आहे. आतापर्यंत 2 अब्ज डोसेसपैकी 75% लसी केवळ 10 देशांमध्ये वितरित झाल्यात. आतापर्यंत 212 देशांना लसी मिळाल्यात, अशी माहिती त्यांनी दिली. क्वॅकेस मोहिमेमुळे 127 देशांमध्ये लसी वितरित करण्याला वेग आला, असंही ते म्हणाले. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये फक्त 0.5% लसी पुरवल्या गेल्यात. भारतासारख्या देशात कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे लस पुरवठ्यावर परिणाम झालाय, अशी माहितीही त्यांनी दिली. अमेरिकेत शनिवारपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 3,35,00,000 इतकी झाली आहे. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 5,97,000वर पोहोचली आहे, अशी माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या CSEनं दिलेली आहे. अजूनही जगात सर्वात जास्त रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या अमेरिकेत लसीकरण मोहीम काहीशी मंदावल्याचं चित्र आकडेवारीवरून दिसतंय. शुक्रवारच्या माहितीनुसार एका दिवसात 10 लाख डोसेस देण्यात आलेले आहेत. एप्रिलमध्ये ही संख्या 33 लाख प्रतिदिन इतकी होती. अमेरिकेत 63.2% नागरिकांनी लसींचा किमान 1 डोस घेतलाय. अध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केल्यानुसार 4 जुलैपर्यंत 70% प्रौढांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होणं मात्र कठीण दिसतंय. मार्चपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या मुलांच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याची माहिती कळतेय. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत चीनच्या मेनलँडमध्ये लसीचे 1 अब्ज डोस देण्यात येतील असा विश्वास चीनच्या सिनोवॅक बायोटेक फार्मास्युटिकल कंपनीचे CEO यिन वेडॉंग यांनी व्यक्त केला. या डोसेसमुळे जवळपास 40% लोकसंख्येला लस पुरवठा होऊ शकेल, असंही ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेनं सिनोवॅकला आपत्कालीन वापरासाठीची परवानगी दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. सिनोवॅकची लस 3 ते 17 वर्षांपर्यंतची मुलं आणि त्यावरील सर्वांसाठी सुरक्षित असल्याचं अभ्यासातून सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. बातमी अर्जेंटिनातली. कोरोना निर्बंधांमुळे आर्थिक संकट ओढवले आणि ब्युनॉस एरिसमधल्या रेस्टॉरंट मालकांनी या निर्बंधांविरोधात निदर्शनं केली. निदर्शनांच्या ठिकाणी रिकामे टेबल्स ठेवण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे काय परिणाम झाला याचं प्रतीक म्हणून या टेबल इथे ठेवण्यात आले होते. या रेस्टॉरंटवर किती जणांच्या कुटुंबाचं आयुष्य अवलंबून आहे याची संख्या या टेबलवर लिहिण्यात आली होती. आठवड्याचे 7ही दिवस रेस्टॉरंट खुली करण्याची परवानगी, तसंच मध्यरात्रीपर्यंत रेस्टॉरंट खुली ठेवण्याची आणि इंडोर डायनिंगसाठीची परवानगी, अशा मागण्या यावेळी रेस्टॉरंट मालकांनी केल्या. चॅडची राजधानी एनजमेनमध्ये कोविड-19ची लस घेण्यासाठी इथे रांगा लागलेल्या आपण बघतो. आरोग्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी सिनोफार्म लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर इथे मोहिमेला शुक्रवारी सुरुवात झाली. मध्य आफ्रिकेतल्या चॅड या सिनोफार्म लसीचा डोस मिळणारा पहिला देश ठरला होता. चीननं या देशाला सिनोफार्म लसीचे डोस मदत म्हणून पाठवलेत. सध्या 65 वर्षांवरचे नागरिक, धार्मिक यात्रेकरू, लष्करी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना लस देण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे. अमेरिका तैवानला लसींचे 7,50,000 डोस पुरवणारे जगभरात लसींचा पुरवठा करण्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केलं होतं. ही मदत हा त्याचाच एक भाग आहे, अशी माहिती इथल्या सिनेटर्सनी दिली आहे. चीन तैवानला लस पुरवण्यात अडथळे आणत असल्याची तक्रार तैवाननं केली होती आणि त्यानंतर मदतीचा हात अमेरिकेनं पुढे केला होता. डेमोक्रॅटिक सिनेटर टॅमी डेकवर्थ यांनी त्यांच्या 2 सहकारी तैवानच्या दौऱ्यावर आहेत. तैवानची निकड आम्हाला समजते आणि आम्ही आपल्या मैत्रीचा सन्मान करतो, असं देखील यावेळी टॅमी यांनी म्हटलंय. तैवानचे अध्यक्ष साई इंग वेन यांनी लसीच्या पुरवठ्याबद्दल अमेरिकेचे आभार मानले. तैवानची राजधानी तैपेईमध्ये त्यांनी अमेरिकन सिनेटर्सची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अमेरिकेच्या मदतीबद्दल आभार मानले. तुम्ही केलेली मदत आमच्या मनापर्यंत पोहोचली, असं त्यांनी म्हटलंय. महामारीच्या सुरुवातीच्या काळात तैवाननं वैयक्तिक सुरक्षेची उपकरणं आणि अन्य वैद्यकीय साहित्य अमेरिकेला पुरवलं होतं. ही मदत म्हणजे त्याचीच परतफेड असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. जपानची बातमी. योकोहामामधल्या लसीकरण केंद्रात 65 वर्षांवरच्या नागरिकांचं लसीकरण सुरू झालं. इथे मॉडर्नाची लस दिली जाते. प्रतिदिन 3,000 डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. या केंद्रात 17 लसीकरण बूथ आहेत आणि 240 आरोग्य कर्मचारी आहेत. लस घेतली तरीही कोरोनाबद्दल भीती वाटत असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या तर कोरोना रुग्णसंख्या वाढेल, अशी भीती ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्यानंतरही एक आठवडाभर जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत हे लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे.
आता बघणार आहोत इतरही बातम्या. पेरूमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक आज होती. या निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. डाव्या विचारसरणीचे उमेदवार पेद्रो कॅस्टिलो टाकावामा शहरात मतदान करणार आहेत आणि त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षक आहेत कैको फुजिमोरी यांच्या विरोधात ते निवडणुकीत उभे ठाकलेत. कैको यांना राजकारणाचा वारसा आहे. त्यांचे वडील पेरूचे अध्यक्ष होते आणि मानवाधिकारांचं उल्लंघन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. शहरातील मुख्य चौक, झाडं या सगळीकडे कॅस्टिलो यांचा चेहरा असलेले मोठमोठे बॅनर्स संगवण्यात आलेत. आपण कॅस्टिलो यांना प्रत्यक्ष ओळखत असल्याचं रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांनी काही सांगितलंय. जो नेता आणि पार्टी आपला विचार करेल त्यांनाच आपण मतदान करू असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आतापर्यंत जे अंदाज वर्तवले जातात त्यानुसार या दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीचा सामना होतोय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी मध्यावधी निवडणुका होतील तेव्हा आपल्याच विचारसरणीच्या उमेदवारांचा त्यांनाच विजयी करण्याचं आवाहन रिपब्लिकनना त्यांनी केलंय. 2024मध्ये आपणच दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येऊ असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. सध्या तरी पुढच्या वर्षी काँग्रेससाठी होत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीसाठी ट्रम्प पुन्हा एकदा सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. G7 राष्ट्रांनी केलेल्या टॅक्स कराराचं अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलन यांनी कौतुक केलंय. कॉर्पोरेट टॅक्सची अगदी तळापर्यंत गेलेल्या स्पर्धेचा यामुळे शेवट होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या करारामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना कर टाळता येणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये त्यांचा नफा भरून निघेल. लंडनमध्ये G7 राष्ट्रांच्या अर्थमंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये अमेरिकेचे मंत्री देखील सहभागी झाले. या बैठकीत मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. काही देशांमध्ये या मोठ्या कंपन्यांची विक्री मोठ्या प्रमाणात आहे पण प्रत्यक्ष मुख्यालय नाही अशा कंपन्यांसाठीचा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावामुळे अमेरिका आणि जगभरातील मध्यमवर्ग आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा येलेन यांनी व्यक्त केली. बातमी मियामीतली आहे. हजारो नागरिकांनी बिटकॉईन संदर्भातल्या मोठ्या परिषदेसाठी मियामीच्या माना वेनवूड कन्व्हेन्शन सेंटरला हजेरी लावली असा दावा आयोजकांनी केला होता. 2 दिवसांच्या परिषदेत तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. 2009मध्ये बिटकॉईन ही डिजिटल आणि व्हर्च्युअल करन्सी अस्तित्वात आली. त्वरित पेमेंटसाठी ही करन्सी वापरली जाते. मियामीचे गव्हर्नर फ्रान्सिस सुआरेस यांनी शहरातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात आधी या करन्सीचा प्रस्ताव ठेवलाय. सुआरेस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालंय. 2 देशांच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करू नये असं आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ब्रिटनच्या गुप्तहेर खात्याला केलं. आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीबरोबर त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यात ते बोलत होते. रशियाची आर्थिक आणि भौगोलिक ताकद आता कमी होत चालली असं वक्तव्य M16चे प्रमुख मूल यांनी केलं होतं एप्रिलमध्ये आणि त्यावर पुतीन यांनी उत्तर दिलंय. ते नवीन आणि अनुभव नसलेले प्रमुख आहेत असा टोला पुतीन यांनी लगावलाय. रशियाचा प्रभाव कमी होत असेल तर मग काळजी कशाला करता, तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात जगा असा टोला देखील पुतीन यांनी यावेळी लगावलाय. रशियात विरोधकांना संपवण्यात येत अशी टीका केली जाते. जोपर्यंत विरोधक कायद्याचा आदर करतायत तोपर्यंत ते निर्धास्तपणे राहू शकतात असंही पुतीन यांनी यावेळी म्हटलं. इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर 18 जूनला पहिला डिबेट होणार आहे आणि अध्यक्षपदासाठीच्या 7 उमेदवारांमध्ये सरकारी टीव्ही चॅनलवर ही चर्चा लाईव्ह रंगणार आहे. 7 पैकी गार्डियन काउन्सिलनं परवानगी दिलेले 5 उमेदवार कट्टरपंथी आहेत आणि त्यात न्यायव्यवस्थेचे प्रमुख इब्राहिम रैसी हे महत्त्वाचे उमेदवार मानले जातात. सध्याचे अध्यक्ष हसन रोहानी यांच्या विरोधात ते काही वर्षांपूर्वी उभे राहिले होते. त्यांना 1,60,00,000 मतांनी विजय मिळाला होता. तर सेंट्रल बँकेचे माजी अध्यक्ष हिमाती हे मवाळ गटाचे प्रतिनिधित्व करतात. निवडणुकीचा निकाल आधीच निश्चित झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे पण आपण हे चित्र बदलू शकतो असं आवाहन त्यांनी केलंय. मतदानापूर्वी आणखी 2 अशाच चर्चा रंगणार असल्याचं कळतंय. जवळपास 1 महिन्याच्या अवधीनंतर उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन यांनी त्यांच्या सत्ताधारी पक्षाची बैठक घेतली. एक मोठी पत्रकार परिषदही यावेळी घेण्यात आली. अनेक दिवसांनी त्यांचं सार्वजनिकरित्या दर्शन झालं. कमकुवत होत चाललेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याची चर्चा करण्यासाठी ही बैठक होती अशी माहिती कळतेय. आपल्या पक्षानं आणि देशातल्या जनतेनं दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचं त्यांनी कौतुक केलंय पण अडथळे दूर करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं ते म्हणालेत. जूनच्या सुरुवातीलाच मोठी बैठक होणार असल्याचं पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. कोरोनामुळे देशाच्या सीमा बंद करण्यात आल्यात तसंच चीनबरोबरचा व्यापारही कमी झालाय. या सगळ्याचा उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवतो आहे.
कोसोव्होमध्ये परिस्थिती सुरळीत होण्यासाठी युरोपियन युनियननं सुरू केलेले मध्यस्थीचे प्रयत्न पुन्हा आता सुरू केले जात आहेत, असं सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्युकिक यांनी म्हटलंय. नेमकी कोणत्या तारखेला ही प्रक्रिया सुरू होईल याबद्दलची ठोस माहिती नाही, पण लवकरच प्रक्रिया निश्चित सुरू होईल असंही त्यांनी म्हटलंय. सर्बिया नेहमीच चर्चेसाठी तयार आहे, आम्हाला कोणताही संघर्ष नकोय, असं ते यावेळी म्हणाले. इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू यांच्या विरोधात जेरुसलेममध्ये निदर्शनं करण्यात आली. शेकडो निदर्शक यामध्ये सहभागी झाले. पंतप्रधान म्हणून त्यांच्या विरोधात कदाचित हे शेवटचं आंदोलन ठरू शकेल. नेतन्याहू यांच्या विरोधात सरकार स्थापन करण्यासाठी गुरुवारी काही विरोधकांनी एकत्र येत प्रस्ताव ठेवलाय आणि हे सरकार अस्तित्वात येऊ नये यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी गडबड होऊ शकेल अशी भीती विरोधकांना वाटत होती. 8 घटक पक्षांनी मिळून ही आघाडी स्थापन केली आहे. यामुळे नेतन्याहू यांची 12 वर्षांची कारकीर्द संपुष्टात येते. इस्रायलमध्ये नवीन सरकारमुळे पॅलेस्टाईन नागरिकांची अवस्था आणखीनच बिकट होईल असं वक्तव्य कॉलोनायझेशन अँड वॉल रेझिस्टन्स कमिशन पॅलेस्टाईन ऑथॉरिटीचे अध्यक्ष वालिद असफ यांनी म्हटलंय. नेतन्याहू यांनी जे केलं नाही ते हे नवीन सरकार करेल असंही त्यांनी म्हटलंय. पॅलेस्टाईन नागरिकांना हटवणं, गायब करणं, तिथून हाकलून देणं, वांशिक भेद अशा गोष्टी हे नवीन सरकार करेल अशी भीती त्यांना वाटत असल्याचं असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय. इस्रायलमध्ये येर लेपेड आणि त्यांचे सहकारी नफ्ताली बेनेट यांनी आपल्याला बहुमत मिळाल्याचं आणि नवीन सरकार बनवण्याच्या आपण जवळ पोहोचल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. या आघाडी सरकारमध्ये एकूण 8 पक्ष असणार आहेत. काही काळाच्या शांततेनंतर पूर्व जेरुसलेममध्ये इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनींमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाला. शेख जारा ते सिल्वानपर्यंत पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांनी एक स्पर्धेचं आयोजन केलं होतं, पण स्पर्धकांनी फायनल रेषेच्या जवळ पोहोचताच पॅलेस्टिनी झेंडे दाखवलेत. यानंतर इस्रायली पोलिसांनी लगेचच गर्दी हटवायला सुरुवात केली. या संघर्षात काही जण जखमी झाले. 2 पॅलेस्टिनींना यावेळी अटकही करण्यात आली. भरपूर सामान घेऊन अनेक इजिप्शियन वाहनांनी गाझापट्टीत प्रवेश केला. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे अनेक घरांचं इथे नुकसान झालंय. ही घरं आणि दुकानं बांधण्याचं काम इजिप्तच्या वतीनं केलं जाणार आहे आणि त्यामध्ये एस्केवेटर्स, त्याचबरोबर बुलडोझर्स आणि ट्रक्सनं इथे गाझापट्टीत काही जणांनी प्रवेश केल्याचं कळतंय. गाझामध्ये जीवन जगण्यासाठी परिस्थिती सुसह्य होण्यासाठीचं आश्वासन इजिप्तच्या वतीनं देण्यात आलं आणि ही मदत त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे. या उन्हाळ्यात धोकादायक आगींचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेतील ओरेगॉनच्या 2 सिनेटर्सनी दिला. राज्यातल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती घेतल्यानंतर पत्रकारांना रोन व्हॉयडन आणि जेफ मर्केल यांनी या 2 सिनेटर्सनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली. गेल्या काही आठवड्यांपासून दुष्काळाची परिस्थिती बिघडत चालली असंही ते म्हणाले. जंगलातले वणवे विझवण्यासाठीची उपकरणं आणि अन्य साहित्याच्या मदतीची मागणी आपण सरकारकडे केली आहे. ओरेगॉनमध्ये लागलेल्या वणव्यांमध्ये आतापर्यंत 4000 घरं नष्ट झाली आहेत आणि 10 लाख एकरपेक्षा जास्त जमिनीचं यात नुकसान झालंय. ब्राझीलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संघटनांनी एकत्र येत या विविध उपक्रमांमधून हा दिन साजरा केला. अमेझॉनमधली वाढती जंगलतोड हा सध्या काळजीचा विषय आहे. त्याचबरोबर नापीक जमिनी पुनर्वापरासाठी चांगल्या कशा कराव्यात हेच यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त झाडं लावली तर नद्यांचे नैसर्गिक प्रवाही प्रवाहित होतील अशी आशा या पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्डपर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्डपर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर.
जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर, फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर, फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर, फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर, फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर, फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुक महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त. ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा बघणार आहोत जगाच्या पाठीवर नेमकं काय घडतंय. आणि आता बातमी आहे रोहिंग्यांसंदर्भातली आणि त्यांच्या संदर्भातली बातमी आहे इंडोनेशियातल्या. असे प्रांतात रोहिंग्यांना घेऊन जाणारी एक बोट अडकल्याचं ग्रामस्थांना तिथे आढळलंय. या बोटीत सुमारे 81 रोहिंग्या मुस्लिम होते. यात लहान मुलांचाही समावेश आहे. बांगलादेशातील निर्वासित कॅम्पमधून हे सगळे निघाले होते अशी माहिती मिळते. 11 फेब्रुवारीला ही बोट निघाली तेव्हा त्यात 90 जण होते. पण प्रवासादरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला. 2017 पासून जवळपास 7 लाख रोहिंग्यांनी म्यानमारहून बांगलादेशच्या अनेक निर्वासित कॅम्प आणि नंतर जगभरात आश्रय घेतलेला आहे. काँगोमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं गोमामधील अनेकांना आपली घरं सोडून जावं लागलं आणि त्यामुळे गोमा आणि आसपासच्या परिसरात शेकडो लहान मुलं हरवली आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकाला आता 2 आठवडे झालेत. अजूनही पालक आपल्या मुलांचा शोध घेत आहेत. रेड क्रॉस संघटनेनं सापडलेल्या मुलांसाठी तात्पुरती निवारा केंद्र सुरू केली आहेत. या मुलांची त्यांच्या कुटुंबियांची भेट होईपर्यंत या केंद्रात त्यांची काळजी घेतली जाते आहे.
या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय, पण जाताना एक महत्त्वाचं आवाहन, आणि ते म्हणजे मास्क वापरण्याबद्दलचं. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा, सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा न्यूज 18 लोकमत.